नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. मित्रांनो, 1 जुलै 1954 रोजी कामा हॉल मुंबई येथे मुंबई प्रदेश अनुसूचित वर्ग महासंघाच्या सर्व प्रभाग समित्यांची बैठक झाली. या बैठकीत आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाजाची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे. 2 जुलै 1939 रोजी एम भट्ट हायस्कूल मुंबई येथे टीचिंग सोसायटीच्या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, दलित वर्गाच्या काही नेत्यांना चतुराईने त्यांच्या पक्षाविरुद्ध प्रोत्साहित करून काँग्रेस नेते दलित वर्गात फूट पाडण्याच्या कामात गुंतले आहेत. काँग्रेस नेते हरिजन नेत्यांना आनंदी करण्यात गुंतले आहेत. स्वतंत्र कामगार पक्षापासून दूर राहिलेला चांभार समुदाय विचार करतो की काँग्रेस त्यांची स्थिती सुधारेल, परंतु त्यांचा विश्वास चुकीचा आहे. 2 जुलै 1942 रोजी लॉर्ड वेव्हेल यांच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मजूर मंत्री पदावर नियुक्ती झाली. 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकर वाडा पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत 8 मुली दाखल झाल्या. मुलींसाठी असलेली ही भारतातील दुसरी औपचारिक शाळा होती. यापूर्वी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली होती. 3 जुलै 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनहून मुंबईला परत आले. 4 जुलै 1925 रोजी जेधे यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचा ठराव पुणे नगरपालिकेला पाठवला. 4 जुलै 1936 रोजी कोलंबोहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्री लोकनाथ यांनी पत्र पाठविले. 4 जुलै 1953 रोजी एका मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंग्रजीच्या जागी इतर कोणतीही भारतीय भाषा वापरली जाऊ शकते असे मला वाटत नाही. ते पुढे म्हणाले की आपण औरंगाबाद महाविद्यालयात हिंदी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा शिकवण्याचे माध्यम करणार नाही. इंग्रजी हेच शिक्षणाचे माध्यम असेल. 5 जुलै 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लॉ अँड इकॉनॉमिक्समधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले. त्यासाठी प्राध्यापकाचे काम करीत असताना त्यांनी काही पैशाची बचत केली होती. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच मित्रांकडून 5,000 रुपये कर्ज घेऊन बाबासाहेब अभ्यास पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले. आपल्या अनुपस्थितीत मूकनायक पेपरच्या प्रकाशनाची जबाबदारी त्यांनी P.N. बुटकर यांचेकडे सोपवली होती. 6 जुलै 1920 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक विद्यालय व वसतिगृह सुरू केले. 6 जुलै 1933 रोजी भारतीय संवैधानिक सुधार समितीच्या संयुक्त समितीसमोरील पुराव्यांचा पुनर्विचार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही साक्षीदारांची तपासणी केली.
7 जुलै 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या विधेयकावर आपले मत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारताला 2 वसाहतीत विभागून काही सवलती दिल्या जाऊ शकतात, परंतु वसाहतींमध्ये फूट पाडण्याचे बीज पेरणे अजिबात व्यवहार्य नाही. इंग्रजांना या जगाच्या कोर्टासमोर उत्तर द्यावे लागेल. 8 जुलै 1933 रोजी भंडारा जिल्ह्यातील विहीगाव येथील अस्पृश्य समाजातील लोकांनी मेलेली जनावरे ओढण्याचे काम बंद केल्याच्या कारणाने सवर्णांकडून अत्याचाराची घटना घडली. 8 जुलै 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 10 जुलै 1887 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपले मृत्यूपत्र केले. 10 जुलै 1932 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली. 10 जुलै 1945 रोजी बॉम्बे म्युनिसिपल वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली. 10 जुलै 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईहून दिल्लीला प्रयाण करताना विमानतळावर त्यांची मुलाखत घेतली गेली. मित्रांनो, दिल्ली येथे संपन्न झालेल्या नॅशनल डिफेन्स काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला गेले होते. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.